पोषण आहारात साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये घडला आहे। महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार वाटप करते। या आहारात चक्क एक मृत वाळा आढळल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणाबद्दल राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उडाली आहे। अलीकडेच एका डॉक्टरांना आईस्क्रीम मध्ये चक्क मानवी बोट आढळून आले होते। हे बोट पुणे स्थित कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे असल्याची धक्कादायक माहिती DNA चाचणीमध्ये पुढे आली। त्यानंतर पोषण आहाराची घटना पुढे आली आहे। महाराष्ट्र शासन पाठीमागील अनेक वर्षापासून एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि 6 महिने ते 3 वर्ष लहान मुलांना पोषण आहार पुरवत आहे। अगोदर या आहारात गहू, तांदूळ, हरभरा, तिखट, मीठ आणि विविध प्रकारच्या डाळींचा समावेश असे। मात्र एप्रिल महिन्यात काहीसा बदल करत डाळ, तिखट, मीठ एकत्र करून आणि गव्हाचे पीठ सारखे हे सुद्धा एकत्रच करून दिला जात आहे। नवीन कंपनीस हा ठेका देण्यात आला असून आहारात बदल झाल्याचे सांगितले जात आहे। अलीकडेच हा आहार पलूस बीटला पोहोचवण्यात आला। दरम्यान कृषीनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून लाभार्थी शिरीष याच्यासाठी त्याचे आजोबा माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आहार घरी नेला। त्यावेळी पाकिट फोडले असता त्या आहाराच्या पिशवीत चक्क लहान आकाराचा साप आढळून आला। त्यांनी तातडीने अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली। अंगणवाडी सेविकेने राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षा, राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या कानावर घातली। त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून दिलेला पोषण आहार परत जमा करून घेतला। दरम्यान घडलेल्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे। बाल, गरोदर व स्तनदा किशोरवयींना पोषण आहार दिला जातो। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता व स्तनदा माता, किशोरवयीन मुली-मुले यांना पूरक पोषण आहार देण्यात येतो। त्यामध्येही 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरी मुली यांना स्थानिक स्तरावर बचत गटांमार्फत उत्पादित घरपोच आहार देण्यात येतो। 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये बचत गटाने तयार केलेला गरमागरम ताजा आहार देण्यात येतो। याच योजनेच्या माध्यमातून पलूस येथील अंगणवाडीमधून गर्भवती महिला आणि बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले होते, ज्यामध्ये तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असलेल्या एका पॉकेटामध्ये मेलेला वाळा आढळून आला।